नमस्कार. मी प्राध्यापक डी. ए. हुनमाने, अर्थशास्त्र विभाग, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर. आज आपण या व्हिडिओमध्ये बी भाग 3 सेमिस्टर 6 या भागातील शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नियंत्रित केलेल्या अभ्यासक्रमानुसार बाजार आणि किंमत निर्धारण या विषयावरील नफ्याचा अनिश्चितता सिद्धांत अभ्यासणार आहोत. म्हणजेच नफ्याच्या अनिश्चितता सिद्धांताला अनसर्टन्टी थिअरी ऑफ प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. हा नफ्याचा अनिश्चितता सिद्धांत आहे तो अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ क्लार्क यांनी नफा ही संकल्पना स्वतंत्रपणे विकसित केली. म्हणजे संयोजक या घटकाला मिळणारा मोबदला म्हणजेच नफा होय. म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की संयोजकानं जे निर्णय घेतलेले असतात, जे धोके पत्करलेले असतात, जे काही उत्पादनाचे घटक एकत्रित केलेले असतात, जे भूमी, श्रम, भांडवल हे घटक एकत्रित केलेले असतात, अनेक निर्णय घेतलेले असतात आणि या कार्यांचा मोबदला म्हणून संयोजकाला नफा मिळत असतो. आणि म्हणून असा नफा संयोजकाला कोणत्या कार्याबद्दल नफा मिळतो, नफ्याचं स्वरूप काय असतं, नेमकं नफ्याचं उगमस्थान कोणतं, त्याचबरोबर नफ्याची निर्मिती का होते, तशी ती कशी होते, या बाबीवरती चर्चा करण्यासाठी आपण हा सिद्धांत अभ्यासणार आहोत. वरील पद्धतीनं नफाच का मिळतो किंवा इतर काही नेमकं कोणतं कार्य संयोजक करतो, कोणकोणते धोके तो स्वीकारतो आणि कोणते धोक्यातून तो मुक्त राहू शकतो, त्याचबरोबर नेमकं नफ्याचं उगमस्थान कोणतं आहे, या बाबतीत अनेक मतप्रवाह अर्थशास्त्रामध्ये असलेले आपल्याला किंवा अर्थशास्त्रज्ञांच्यात असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग नफ्यांचे वर्गीकरण दोन भागात स्राफा केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच क्लार्क यांनी नफ्याचं वर्गीकरण करताना सर्वसाधारणपणे स्थूल किंवा मिश्र नफा आणि निव्वळ किंवा शुद्ध नफा असं नफ्याचं वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. यामधील प्रथमतः स्थूल किंवा मिश्र नफा यालाच आपण ग्रॉस प्रॉफिट असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच मराठीमध्ये एकूण नफा असंही याला म्हटलं जातं. म्हणजेच उद्योग संस्थेने उत्पादन केलेल्या वस्तूंची विक्री करून मिळालेल्या एकूण उत्पन्नातून एकूण उत्पादन खर्च वजा केला असता स्थूल नफा समजतो. म्हणजेच कोणकोणते खर्च वजा करावे लागतात तर सर्वसाधारणपणे खंड जमिनीला पण खंड दिलेला असतो, त्याचबरोबर व्याज, भांडवलाला व्याज दिलेलं असतं, मजुरी, श्रमिकाला मजुरी दिलेली असते, त्याचबरोबर कच्च्या मालाची किंमत, वाहतूक खर्च, इंधन, एकूण खर्च. म्हणजेच हा जो असा असणारा एकूण खर्च जो आहे तो एकूण उत्पन्नातून वजा केल्यानंतर जो काही भाग शिल्लक राहतो त्यालाच नफा म्हटलेला आहे. म्हणूनच पुढे तिने नफ्याला शेष भाग, उर्वरित भाग, शेष भाग असं नफ्याचं वर्णन केलेलं दिसून येतं. आणि म्हणून एकूण नफा बरोबर एकूण उत्पन्न वजा एकूण उत्पादन खर्च. म्हणजेच खर्चाच्या वरील ज्या बाबी आहेत त्या बाबी म्हणजेच खंड, वेतन, व्याज, मजुरी, त्याचबरोबर कच्च्या मालाची किंमत, वाहतूक खर्च, इंधन, हे सर्व खर्च वजा करून त्या उत्पन्नातून जे शिल्लक राहतं त्यालाच एकूण नफा असं म्हटलं जातं. आता या
जो वरील पद्धतीने आपण जो मिश्र किंवा स्थूल नफा जो पाहिला, त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असतो? तर संयोजकाच्या मालकीच्या भांडवलावरील व्याज. म्हणजे कधी कधी संयोजक उत्पादन करत असताना स्वतःचं भांडवल वापरतो. अर्थात अशा भांडवलाचं व्याज तो काढून घेत नाही, पण ते जर भांडवल दुसऱ्याकडून घेतलं असतं तर त्याला व्याज द्यावं लागलं असतं. आणि म्हणून संयोजक स्वतःचं जे भांडवल वापरतो त्या भांडवलावरील व्याजाचा समावेश या स्थूल नफ्यामध्ये केलेला असतो. आणि म्हणून शुद्ध नफा मोजताना एकूण नफ्यातून ही रक्कम म्हणजेच स्वतःच्या भांडवलाची जेवढी व्याज म्हणून रक्कम द्यावी लागली असती ती रक्कम वजा केली पाहिजे किंवा वजा करावी लागते. त्याचबरोबर संयोजकाच्या मालकीची जमीन आणि त्यावरील खंड. म्हणजेच कधी कधी संयोजकानं स्वतःची इमारत वापरलेली असते, जी काही कारखान्यासाठी इमारत असते ती इमारत स्वतःची असते, किंवा स्वतःची जमीन शेतकऱ्यानं वापरलेली असते. म्हणजेच असा उत्पादक अशा त्या जमिनीचा जो काही दुसऱ्याकडून घेतली असती किंवा इमारत दुसऱ्याकडून घेतली असती तर त्याला भाडं द्यावं लागलं असतं, त्याचा मोबदला द्यावा लागला असता. असा मोबदला स्थूल नफ्यात असतो, पण स्वतःचा असेल तर तो वजा करत नसतो. म्हणून तो वजा करून शिल्लक राहिलेल्या याच्यावरती शुद्ध नफा निघत असतो. म्हणून स्थूल नफ्यामध्ये या मोबदल्याचाही समावेश धरलेला असतो. त्याचबरोबर व्यवस्थापन कार्याचा मोबदला. बरेच संयोजक जे स्वतःच व्यवस्थापनाचे काम हे संयोजक करतात. म्हणजेच कधी कधी स्वतंत्र व्यवस्थापक पगारावर नेमण्यापेक्षा बरेच संयोजक उत्पादक हे स्वतः संयोजनाचे काम करतात, सुपरविजन करतात. आणि मग त्याचा जो मोबदला आहे, समजा जर दुसरा पगारी नेमला असता तर त्याला वेतन द्यावं लागलं असतं, पण स्वतःच केल्यामुळं हे मोबदले तो बाजूला काढत नाही. तोही मोबदला या मिश्र नफ्यामध्ये समाविष्ट केलेला असतो. त्याचबरोबर जोखमीचं बक्षीस. म्हणजे संयोजकानं उत्पादन करत असताना अनेक पद्धतीच्या जोखमी स्वीकारलेल्या असतात. या जोखमीचा विचार सुद्धा याच्यामध्ये केलेला असतो. आणि म्हणून त्याला मिळणारं बक्षीस म्हणजे शुद्ध नफा याचाही समावेश स्थूल नफ्यामध्ये केला पाहिजे. त्याचबरोबर सरकारनं लावलेले निरनिराळे कर. म्हणजेच सरकार विविध प्रकारचे कर लादत असते किंवा सरकारला कर द्यावे लागतात. त्याच्यामध्ये नोंदणी कर आहे, उत्पादन शुल्क आहे, जकाती आहेत. या सर्व करांचा समावेश या मिश्र नफ्यामध्ये असतो. तो बाजूला काढून शुद्ध नफा हा शिल्लक राहत असतो. त्याचबरोबर विम्याचे हप्ते. जे काही धोके स्वीकारता येण्याजोगे आहेत त्याच्याबद्दल आपण विमा भरलेला असतो. आणि म्हणून इमारतीचा, यंत्रसामुग्रीचा, कारखान्यातील इतर साहित्यांचा, म्हणजे ज्यांचा विमा उतरवता येतो तो विमा उतरवलेला असतो. त्या विम्याच्या हप्त्याची रक्कम ही स्थूल नफ्यात समाविष्ट असते. मग ती रक्कम वजा करून शिल्लक राहिल्यानंतर जो नफा राहतो त्याला शुद्ध नफा असं आपण म्हणतो. पण मिश्र नफ्यामध्ये तो ही रक्कम एकत्रित केलेली असते. त्याचबरोबर सौदा शक्तीचा मोबदला. म्हणजे संयोजकाने श्रमिक, भांडवलदार, जमीनदार यांच्याशी व्यवहार करताना सौदेबाजी केलेली असते. म्हणजे कारण श्रमिकाला नेहमी संयोजकाला वाटत असतं की हे मोबदले जे आहेत ते आपल्याला कमीत कमी किमतीला मिळाले पाहिजेत. पण ह्या मोबदल्यांचे जे मालक आहेत त्यांनाही वाटत असतं आपल्यालाही जास्तीत जास्त मोबदला मिळाला पाहिजे. म्हणून ते अशा घटकांच्या किमती मोठ्या प्रमाणात सांगतात. मग दोघांच्या सौदेबाजीनं, लवाद पद्धतीनं याच्यामध्ये तडजोड होऊन हे कुठंतरी निश्चित झालेले असतात. ही जी जोखीम आहे ही जोखीम, सौदा शक्तीची जोखीम या संयोजकानं स्वीकारलेली असते आणि ती सौदाबाजी केलेली असते. म्हणून इतरांपेक्षा जे श्रेष्ठ पद्धतीची सौदेबाजी करतात, चांगल्या प्रतीची सौदेबाजी करतात त्यांना नफा मिळत असतो. आणि म्हणून याचाही विचार या कौशल्याचा सुद्धा मोबदला
या मिश्र नफ्यामध्ये समाविष्ट केलेला असतो. त्याचबरोबर घसारा. बघा, उत्पादनाच्या कार्यासाठी विविध यंत्रे वापरलेली असतात. ही यंत्र एका विशिष्ट कालावधीनंतर खराब होणार असतात आणि म्हणून या यंत्राची झीज होत असते आणि ही झीज भरून काढण्यासाठी म्हणून विशिष्ट कालांतराने त्याऐवजी दुसरे यंत्र त्या ठिकाणी बसवता यावं यासाठी काही रक्कम घसारा म्हणून बाजूला काढली जात असते. हा घसारा एकूण नफ्यातून वजा केला पाहिजे. तो समाविष्ट असतो, तो बाजूला करून जो शिल्लक राहतो तो शुद्ध नफा हा राहत असतो. त्याचबरोबर आकस्मिक लाभ. कधी कधी संयोजकाने किंवा कधी कधी अनपेक्षितपणे संयोजकाला अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन त्याचा फायदा मिळतो. व्यापारामध्ये व्यवहारामध्ये असे बरेच वेळेला संबंध येतात, ती लक असते आणि म्हणून अचलनजन्य घटकाने मिळणाऱ्या नफ्याचा समावेश हा एकूण नफ्यामध्ये केला जात असतो. अशा पद्धतीनं एकूण नफ्यामध्ये किंवा मिश्र नफ्यामध्ये वरील बाबींचा हा समावेश केला जात असतो. दुसरा जो फरक त्यांनी केलेला आहे म्हणजे प्रत्येक वेळोवेळी सांगत असताना मी शुद्ध नफा याचा उल्लेख करत आलेलो आहे. त्याला दुसरा भाग म्हणजे शुद्ध किंवा निव्वळ नफा, त्यालाच नेट और प्युअर प्रॉफिट असं म्हटलं जातं. म्हणजे संयोजकाला मिळणाऱ्या एकूण नफ्यातून इतर मोबदले वजा केले तर जे शुद्ध किंवा निव्वळ नफा शिल्लक राहतो त्यालाच शुद्ध नफा असं म्हटलं जातं. याच्यामध्ये शुद्ध नफा बरोबर मिश्र नफा व वजा इतर खर्च किंवा इतर मोबदले ते वजा करून मिश्र नफ्यातून जे काही शिल्लक राहतं त्यालाच आपण शुद्ध नफा असं म्हणतो. म्हणजेच या निव्वळ नफ्यात त्या संयोजकाचा किंवा उत्पादकाचा त्याच्या कर्तृत्वाचा तो मोबदला असतो आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा पुढील मोबदल्याचा समावेश केलेला असतो, तो म्हणजे समन्वयाचा मोबदला. हे जे समन्वय म्हणजे नेमकं समन्वय म्हणजे काय तर संयोजकांना उत्पादन सुरू करत असताना उत्पादनाची योजना तयार केलेली असते. ती त्या योजना नुसती तयार करून चालत नाही, ती योजना त्याला कार्यान्वित करावी लागते. त्याचबरोबर उत्पादन सुरू करण्यापूर्वी विविध उत्पादनाचे घटक यांची जुळवाजुळव करावी लागते. त्याचबरोबर उत्पादन कार्यात धाडसानं पुढाकार घेऊन गुंतवणूक करून पुढे येऊन उत्पादन चालू करावं लागतं. या सर्व समन्वयांचा मोबदला या शुद्ध नफ्यामध्ये समाविष्ट असतो. त्याचबरोबर धोक्यांचा मोबदला. व्यवसायात अनेक प्रकारचे धोके असतात. ते धोके कोणते तर बदलत्या प्रवाहामध्ये म्हणजे जग हे नेहमी बदलत राहतं, नवनवीन बाबीला ते सामोरं जात असतं, नव्या गोष्टी या जगामध्ये सातत्यानं निर्माण होत असतात आणि मग त्या निर्मितीबरोबर लोकांच्या आवडीनिवडीही बदलतात आणि आवडीनिवडी बदलल्या तर पूर्वीची उत्पादनं याच्यावरती थोडंसं प्रतिकूल परिणाम होतो आणि म्हणून याला सामोरं जावं लागतं. म्हणून लोकांच्या आवडीनिवडीतील बदल, त्याचबरोबर व्यापार चक्रातील बदल, अर्थव्यवस्थेत कधी तेजी येईल कधी मंदी येईल हे सांगू शकत नाही, हे सुद्धा धोके पत्करावे लागतात. त्याचबरोबर राजकीय अस्थैर्य, कोणकोणती नियंत्रणं आणली जातील, राष्ट्रीयकरण केलं जाईल का, नवी कर बसवली जातील का, नवे औद्योगिक धोरण कसे असेल, काही जाचकाठी असतात का, निर्यातीवरती काय बंधने आहेत का, जे काही वस्तूंच्या किमती कमाल पद्धतीनं ठरवून घेतलेल्या आहेत का सरकारनं, नियंत्रित केलेले आहेत. या सर्व बाबी या अनिश्चितपणे घडत असतात, हे धोके पत्करावे लागत असतात. म्हणून असा धोका संयोजक नेहमी पत्करत असतो आणि त्याबद्दल त्याला नफा हा मिळत असतो. त्याचबरोबर नवप्रवर्तनाचा मोबदला. आता नवप्रवर्तन म्हणजेच उद्योग व्यवसायामध्ये नवनवीन बाबींचा नेहमी समावेश होत असतो. मग याच्यामध्ये आपला माल कसा सुबक दिसावा, आपल्या मालाचा उत्पादन खर्च कमी कसा यावा, किंमत कशी कमी करता यावी, यासाठी नवीन काहीतरी युक्त्या या शोधाव्या लागतात. यालाच नाविन्याचा शोध किंवा नवप्रवर्तन असं म्हटलं जात असतं. मग याच्यामध्ये नवीन कच्च्या मालाचे साठे शोधले जातात की ज्या ठिकाणी आपल्याला कमी किमतीला हा कच्चा माल मिळेल. नवीन उत्पादनाची प्रक्रिया म्हणजे
चरख्यावर कापड विणण्याऐवजी यंत्रावरती, आता त्याच्यामध्ये सुद्धा स्वयंचलित किंवा ऑटोमॅटिक अशा पद्धतीची यंत्र निघालेली आहेत. म्हणजे कमी खर्चात सुबक पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं उत्पादन होतं. नवीन तंत्र, एक टेक्नॉलॉजी नवीन पद्धतीच्या येत आहेत. म्हणजे कमी श्रमामध्ये चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त काम या ठिकाणी उत्पादन घडून येतं. नवीन तंत्र अवलंबित केलं जातं. नवीन वस्तू इत्यादीद्वारे नवप्रवर्तन करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न हा उत्पादक करत असतो. म्हणून गतिमान अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी नवनिर्मितीची, नवीन वस्तूंची निर्मिती ही होत असते. आणि म्हणून उत्पादनाची नवीन पद्धती, नवीन बाजारपेठा या वारंवार शोधाव्या लागतात आणि नफा मिळवावा लागतो. आणि यापासून मिळणारा जो मोबदला आहे, हा मोबदला सुद्धा या शुद्ध नफ्यामध्ये समाविष्ट केलेला असतो. अशा पद्धतीनं नफ्याचं वर्गीकरण आपण पाहिल्यानंतर नफ्याचा अनिश्चितता पत्करण्याचा सिद्धांत, अनसर्टन्टी बेअरिंग थेअरी ऑफ प्रॉफिट, हा आपल्याला अभ्यासायचा. म्हणजे हा सिद्धांत प्राध्यापक नाईट, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक अमेरिकन नाईट या अर्थशास्त्रज्ञानं, नाईट या अर्थशास्त्रज्ञांनी हा सिद्धांत म्हणजे नफ्याचा अनिश्चितता पत्करण्याचा सिद्धांत मांडला. त्यालाच अनसर्टन्टी बेअरिंग थेअरी ऑफ प्रॉफिट असं म्हटलं जातं. म्हणजेच सरसाधारणपणे त्याने आपल्या ग्रंथात जो हा सिद्धांत मांडला, अनिश्चितता पत्करण्याचा मोबदला, त्याच्या मते की अनिश्चितता ही उद्योगधंद्यामध्येच असते आणि म्हणून अनिश्चितता पत्करण्याचा मोबदला म्हणजे नफा होय, असं प्राध्यापक नाईट यांनी मांडलेलं आहे. म्हणजेच यालाच नफ्याचा आधुनिक सिद्धांत असंही म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी प्राध्यापक नाईट यांच्या मते संयोजक जे आहे तो दोन प्रकारचे धोके हा पत्करत असतो. म्हणून धोक्यांचं वर्गीकरण त्यांनी दोन गटात केलेलं आहे. ज्यांचा विमा उतरता येण्याजोगा असतो ते विमा योग्य अथवा अगोपनीय धोके, आणि ज्यांचा विमा उतरवता येत नाही असे धोके, अनिश्चित स्वरूपाचे धोके, अशासारखे धोक्याचे दोन प्रकार या नाईट यांनी पाडलेले आहेत. आणि म्हणून यातील विमा जोगे जे धोके आहेत ते धोके विमा कंपन्या सोसत असतात. त्याच्यावरती जास्त रिस्क या संयोजकाला घ्यावी लागत नाही. पण जे अनिश्चित स्वरूपाचे धोके आहेत ते संयोजकाला स्वीकारावे लागतात, त्याला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं संयोजकाला नफा मिळत असतो, असं नाईट यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे विमा योग्य धोके कोणते आहेत, तर पहिले धोके आहे त्याच्यामध्ये म्हणजे ज्या धोक्यांचा अंदाज आधीच व्यक्त करता येतो, म्हणजे ज्या धोक्यांचा अंदाज बांधून अशा अंदाजाबाबत विमे उतरवता येतात त्यांना जोखमी योग्य किंवा विमा योग्य जोखीम असं म्हटलं जातं. आणि म्हणून या जोखीमा कोणकोणत्या आहेत, तर पहिली आहे नैसर्गिक आपत्तीने होणारे धोके. आता नैसर्गिक आपत्ती म्हटल्यानंतर बघा, भूकंप, महापूर, चक्रीवादळे, अतिवृष्टी, आग, अपघात या अनपेक्षितपणे कधीही घडून येत असतात. त्यामुळं अशा आपत्तीमुळं उद्योग व्यवसायात अनेक धोके निर्माण होतात. पण हे धोके जे आहेत हे धोके विम्याचे हप्ते भरून किंवा विमा कंपनी स्वीकारू शकते. त्याचं जर आपण जेवढ्या किमतीचा विमा उतरवलेला आहे, नुकसान झालंच अचानक, तर अशाचा पंचनामा करून विमा कंपन्या त्याचं झालेलं नुकसान भरपाई ह्या त्या संयोजकाला देत असतात. म्हणून अशा कंपन्यांचा विमा उतरवून संयोजक उद्योगाचं संरक्षण करू शकतो. त्याचबरोबर मानवनिर्मित काही जोखीम असते, मानवनिर्मित काही धोके असतात. त्याच्यामध्ये बघा, चोरी केली जाते, डाका टाकला जातो, लुटमार आहे, अपराधपर आहे, जाळपोळ आहे, म्हणजे यासारखी विध्वंसक कार्य जे आहेत ते होऊ शकतात. आणि मग याचाही विमा उतरावा लागतो, तो उतरला जातो. उद्योग व्यवसायातला त्यामुळं फार मोठ्या पद्धतीचं होणारं जे नुकसान आहे ते असं नुकसान विमा कंपन्यावरती टाकून
संयोजक हा निश्चिंत राहू शकतो आणि तो त्याच्याकडून नुकसान भरपाई घेऊ शकतो. म्हणून अशा धोक्यांचा विमा संयोजक हा उतरू शकतो आणि होणाऱ्या हानीपासून उद्योगाचं संरक्षण जे आहे ते तो करू शकतो. आणि म्हणून अशा पद्धतीच्या धोक्यांवरती म्हणजे कोणत्याही प्रकारची अनिश्चितता निर्माण होत नाही आणि म्हणून विमायोग्य धोक्यामुळे नफ्याची निर्मिती होत नाही, अशा पद्धतीचं मत नाईक यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर विमायोग्य नसणारे धोके, नॉन इन्शुरेबल रिस्क, म्हणजेच या नॉन इन्शुरेबल रिस्क यामुळंच नफा हा मिळत असतो, असं प्राध्यापक नाईक यांनी मत मांडलेलं आहे. बघा, नाईक यांच्या मते उद्योग व्यवसायात अशा प्रकारच्या काही जोखमी धोके असतात की हे जे धोके असतात ते पूर्व अनुमान किंवा मापन न करता येत नसतात. ते केव्हाही निर्माण होतात आणि कशाही स्वरूपात त्यांना निर्माण होत असल्यामुळे संयोजकाला तोंड देण्याशिवाय पर्याय राहत नाही. तोंड हे द्यावंच लागतं आणि त्यामुळे नुकसान किती होईल, उद्योगधंदा शिल्लक सुरू राहील का नाही याचा काहीच अंदाज व्यक्त करता येत नसल्यानं तो अशा धोक्यांना सामोरं जाऊन उत्पादन करत असतो. ही अनिश्चितता स्वीकारतो. ही निर्माण झालेली अनिश्चितता त्यानं अशी पेललेली असते, म्हणजे स्वीकारलेली असते आणि म्हणूनच त्याला नफा मिळत असतो. आणि म्हणून प्राध्यापक नाईक यांच्या मते अनिश्चिततेमुळे नफ्याचा उद्भव होत असतो. म्हणजेच गतिमान अर्थव्यवस्थेतील बदलांचा अंदाज करता येत नाही. पहिल्यांदा ही अनिश्चितता स्वीकारावी लागते, कारण कोणते बदल होईल, फॅशन कशी बदलेल, कशा पद्धतीने नवनवीन बाबींचा शिरकाव उद्योगधंद्यामध्ये होईल आणि त्याला तोड द्यावं लागेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही. आणि म्हणून अनिश्चितता पत्करण्याचे कार्य या संयोजकाला करावं लागतं. आणि म्हणून ज्यांचा विमा उतरवता येत नाही अशा जोखमीमुळे जी अनिश्चितता निर्माण होते ती पत्करण्याचे कार्य संयोजक करत असतो. म्हणजेच विमा उतरवता येत नाही अशा सर्व धोके संयोजक हा स्वीकारत असतो आणि म्हणूनच त्याला नफा मिळत असतो. मग असे विमायोग्य नसणारे धोके कोणते, तर पहिला धोका म्हणजे तांत्रिक धोके. बघा, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये नवनवीन तंत्रांचा अवलंब हा होत असतो. नवीन यंत्रांचा वापर केला जात असतो. या नवीन तंत्र किंवा यंत्र पद्धतीमध्ये उत्पादनाची नवीन पद्धती ही स्वीकारली जात असते. आता नवीन पद्धती जर आली तर सगळंच बदलावं लागतं. म्हणजेच तिथं मशनी बदलल्या, टेक्निक बदललं, कामगारांना कौशल्य दिलं पाहिजे त्या पद्धतीचे कौशल्य असणारे क्षमतेचे कामगार आपल्याकडे पाहिजे. म्हणजे या सर्व धोक्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळं असे जर बदल स्वीकारले तरच आपल्या उत्पादनाची किंमत कमी ठेवू शकतो, उत्पादन खर्च कमी येऊ शकतो, चांगले उत्पादन बाजारात आणले जाऊ शकते आणि त्यामुळं वस्तूचा दर्जा सुधारून खर्च कमी होऊ शकतो. आणि म्हणून नवीन तंत्राचा वापर हा ताबडतोब करावा लागतो. हे धोके स्वीकारावे लागतात. मग बाकीचं पहिलाच जे आहे ते बदलावं लागतं. हे धोके स्वीकारावे लागतात. या तंत्राचा जर वापर केला नाही तर उद्योग संस्थेवरती अनिष्ट परिणाम होतात. म्हणजे तोटा सहन करावा लागतो आणि त्यामुळं अशा प्रकारची अनिश्चितता स्वीकारल्याबद्दल संयोजकाला नफा मिळत असतो. त्याचबरोबर दुसरा भाग आहे तो म्हणजे स्पर्धात्मक धोके. म्हणजेच प्रत्येक व्यवसायात कोणत्या, कारण हे युग स्पर्धेचं आहे आणि उद्योगधंद्याच्या ह्याच्यामध्ये तर सर्वसाधारणपणे आपलं उत्पादन खपवलं पाहिजे आपल्या स्पर्धेपेक्षा. यासाठी नवनवीन पद्धतीच्या स्पर्धेच्या पद्धती अवलंबून कुठल्याही पद्धतीनं आपलं उत्पादन कसं जास्तीत जास्त खपेल आणि आपल्यालाच नफा कसा जास्त मिळेल या बाबीचा विचार प्रत्येक उत्पादक किंवा संयोजक करत असतो. त्यामुळे नवीन स्पर्धक उद्योगामध्ये केव्हा आणि किती प्रमाणात प्रवेश करू शकतील हे कधीच सांगता येत आणि त्यामुळं ही सुद्धा जोखीम स्वीकारल्याबद्दल संयोजकाला किंवा उत्पादकाला नफा मिळत असतो. त्याचबरोबर सरकारी हस्तक्षेपाचा धोका असतो. सरकार अनेक वेळेला आर्थिक धोरणात बदल करतं. अर्थात हे धोरणात बदल केल्यामुळं उद्योग संस्थांच्या कार्यक्षम पद्धतीमध्ये
म्हणजे कार्यपद्धतीमध्ये सुद्धा कधी कधी ते हस्तक्षेप करतो. पण उत्पादन जर तेजीची परिस्थिती असेल, किमती वाढत असतील, तर तशा वेळेला उत्पादन थोडंसं कमी करायला सुद्धा डायरेक्ट सरकार सांगू शकतो, किंवा म्हणजे अतिरिक्त पुरवठा टाळून जनतेतील वाढत्या किमतीचा धोका कमी व्हावा या दृष्टिकोनानं प्रयत्न सरकार करत असतं. आणि म्हणून त्यामुळं कधी कधी उद्योगा संस्थांच्या कार्यपद्धतीत ते डायरेक्ट हस्तक्षेप करू शकतं. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या हितासाठी काही वेळेला आधारभूत किमती किंवा कमाल किमती या ठरवून देतं. त्यामुळे किमती कमी होतात. किमती कमी झाल्या की नफा कमी होतो. त्याचबरोबर ठराविक वस्तूंचे उत्पादन करण्याची निर्बंध लागते. म्हणजे ज्या वस्तूंचं किमतीमध्ये समस्या निर्माण झालेली आहे, किंवा त्यांचा ज्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे, निर्यात थांबलेली आहे, अशा वस्तूंचं उत्पादनावरती कधी कधी निर्बंध लागतं ते वस्तू, त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम त्या समस्या वाढत जातात. त्याचबरोबर नवीन कर आकारतं. कधी कधी विद्युत पुरवठा अचानक नियंत्रित केला जाण्याची शक्यता असते. प्रदूषण विरोधी उपाययोजना यांची कार्यवाही केली जाते. आयात निर्यातीचं धोरण बदलत असतं. असा हस्तक्षेप राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून सरकार हा उद्योग जगतावरती नेहमी करत असतो. यात आणि मग हा एक प्रकारचा धोका असतो, ही अनिश्चितता असते. हे अनिश्चितता संयोजक स्वीकारत असतो आणि म्हणून त्याला नफा हा मिळत असतो. त्याचबरोबर व्यापार चक्रीय धोके म्हणजे सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्थेत सातत्याने निर्माण होणारी चढ आणि उताराची स्थिती, म्हणजेच तेजी आणि मंदीची स्थिती, म्हणजेच किंमत वाढ आणि किंमत घटीची स्थिती. हे जे व्यापार चक्र आहे, ट्रेड सायकल असं त्याला म्हणतो आपण, हे नेहमी सातत्याने फिरत असतं. आणि याच्यामध्ये तेजी किंवा पुनर्जीवनाची ह्या ज्या अवस्था आहे तिच्यामध्ये संयोजकाला नफा हा मिळतच असतो. पण जर मंदी आली तर उद्योगच बंद करावा लागतो. कधी कधी प्रमाणापेक्षा मोठी जर स्वरूपात जर किमती उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी आल्या तर उत्पादन बंद करण्याशिवाय पर्याय राहत नाही. टिकून राहणं ही एक समस्या निर्माण होते. आणि म्हणून अशा समस्यांना, व्यापार चक्रीय धोक्यांना नेहमी तोंड द्यावं लागतं. म्हणजे तेजी मंदीच्या संकटांना तोंड द्यावं लागतं. मंदीच्या काळात काय होतं, मागणीच पूर्ण कमी होते. उत्पादन केलं तरी त्या उत्पादनाला मागणी येत नाही. आणि म्हणून ही मागणी का कमी आलेली असते, तर उपभोक्त्यांची क्रयशक्ती ही घटलेली असते आणि त्यांचा उपभोग कमी झालेला असतो त्या क्रयशक्ती नसल्यामुळं. आणि त्यामुळं किमती पुन्हा त्याचा परिणाम म्हणून कमी होत असतात. अशा स्थितीत उद्योजकांना तोटा होण्याची शक्यता असते. आणि म्हणून सर्वसाधारणपणे व्यापार चक्रीय धोक्याला तोंड द्यावे लागतात. याच्यामध्ये कधी कधी यापूर्वी सांगितलं, लोकांच्या आवडीनिवडी बदलतात, फॅशनमध्ये बदल होतात, उत्पन्नात बदल होतात, उपभोगाच्या सवयी बदलतात आणि सर्वसाधारणपणे असे अनेक पद्धतींचे धोके हे येण्याची शक्यता असते. असे व्यापार चक्रीय धोके येतात. त्यांचं मापन करणं शक्य नसतं. हे सर्व संयोजकाला सहन करावे लागतात. आणि म्हणून अशा अनपेक्षित धोक्यांना संयोजकाला सामोरं जावं लागतं. या अनपेक्षित धोक्यांना नाईट यांनी सर्वसाधारणपणे अनिश्चितता असं म्हटलेलं आहे. आणि हा अनिश्चितता स्वीकारल्याबद्दल संयोजकाला किंवा उद्योजकाला नफा मिळतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, अनिश्चितता पत्करण्याचा मोबदला म्हणजेच नफा होय. आणि म्हणून प्राध्यापक नाईट यांनी असे एक मत मांडलेले की अनिश्चितता आणि प्रत्यक्ष अनिश्चितता आणि नफा यांचा प्रत्यक्ष संबंध हा असतो. जितकी अनिश्चितता जास्त असते तितका नफा जास्त असतो. जर अनिश्चितता कमी असेल तर नफ्याचं प्रमाणही कमी राहतं. म्हणजेच अशा पद्धतीनं बदल हे घडून येत असतात. त्याचबरोबर प्राध्यापक नाईट यांच्या मते बघा, नफ्याच्या स्वरूपातील उत्पन्न अनिश्चित स्वरूपाचं असतं. कारण उत्पादनाचे जे इतर खर्च आहेत, इतर घटकांना दिलेला मोबदला आहे, ह्या घटकांचा मोबदला दिल्यानंतर मग निश्चित जे होतं त्याला आपण नफा असं म्हणतो. आणि म्हणून नफा हे अवशेषधारी उत्पन्न असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. हे अवशेष, आणि म्हणून थोडक्यात नफ्याचा उगम हा अनिश्चिततेमुळे होतो
असं प्राध्यापक नाईक यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. या सिद्धांतावरती काही टीकाही केलेल्या आहेत. त्या टीका म्हणजे पुढील प्रमाणे: संयोजकाच्या इतर कार्याकडे या सिद्धांतात नाईक यांनी दुर्लक्ष केलेलं आहे, अशी एक टीका याच्यावरती केली जाते. कारण अनिश्चितता पत्करण्याबरोबरच तो उत्पादनाचे धोरणं आखत असतो. या धोरणा आखल्याबद्दलही त्याला नफा मिळत असतो, याचा उल्लेख केलेला नाही. उत्पादन घटकांची जुळवणी करत असतो. अनेक वेळेला अनेक जुळवाजुळवी करून मग उत्पादन चालू होत असतं. याचा विचार या सिद्धांतामध्ये केलेला आहे, अशी टीका केलेली आहे. त्याचबरोबर उत्पादन कार्यास प्रत्यक्ष सुरुवात करत असताना अनेक अडचणी येत असतात, त्यांना सामोरं जावं लागतं. म्हणजेच या बाबींचा विचार केलेला नाही. उत्पादनाची व्यवस्था पाहावी लागते, विक्री करावी लागते. विक्रीमध्ये सुद्धा कधी फायदा होईल कधी तोटा होईल हे सांगता येत नाही. हे सर्व धोके किंवा यांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून नफा मिळत असतो. या बाबींचा उल्लेख नाईट यांनी केलेला नाही, अशी एक टीका याच्यामध्ये केली जाते. म्हणून संयोजकाच्या इतर कार्याकडे दुर्लक्ष केलेले आहे सिद्धांत, त्यामुळे अशी टीका या सिद्धांतावरती केली जाते. त्याबरोबरच अनिश्चितता पत्करून ही कधी कधी नफा मिळत नाही. मग तो असा नफा का मिळत नाही, अशी ही टीका याच्यावरती केलेली आहे. म्हणजेच अनिश्चितता पत्करण्याचा मोबदला म्हणजे नफा, अशी नाईट यांनी या तत्वावरती, म्हणजे सिद्धांताचंच हे तत्व आहे. मग बऱ्याच वेळा अनिश्चितता पत्करूनही नफा मिळत नाही. मग असं का होतं? बरेच असं आहे, अनिश्चितता पत्करायला तयार आहे पण तरी सुद्धा नफा मिळत नाही, आणि म्हणून याचं स्पष्टीकरण हा सिद्धांत देऊ शकत नाही. त्याचबरोबर अनिश्चितता हा उत्पादनाचा स्वतंत्र घटक होऊ शकत नाही, असं ही टीकाकारांनी केलेली आहे. कारण सिद्धांत मांडताना नाईट यांनी अनिश्चितता हा श्रम आणि भांडवल याप्रमाणे उत्पादनाचा एक स्वतंत्र घटक मानावा, म्हणजे किंवा मानावा लागेल असं मत मांडलेलं होतं. पण टीकाकारांच्या मते अनिश्चितता हा उत्पादनाचा स्वतंत्र घटक होऊ शकत नाही. तसेच अनिश्चितता का होऊ शकत नाही, तर अनिश्चितता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि त्यामुळे स्वतंत्र घटक होऊ शकत नाही, अशी एक टीका या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अपूर्ण स्पर्धेचे स्पष्टीकरण या ठिकाणी केलेले नाही. अपूर्ण स्पर्धा ही बाजारात असते, पूर्ण स्पर्धेचा विचार थोडा केलेला आहे आणि नफ्याची बाजू मांडलेली आहे. अपूर्ण स्पर्धेचं सुद्धा चित्रण या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून अपूर्ण आहे अशा पद्धतीची टीका केली जाते. त्याचबरोबर मागणीची बाजू विचारात घेतलेली नाही. म्हणजेच या ठिकाणी नाईट यांनी सिद्धांत मांडताना फक्त पुरवठ्याच्या बाजूचा विचार केलेला आहे, मागणीच्या बाजूचा त्यांनी विचार केलेला नाही. त्यामुळे एकांकी स्वरूपाचा सिद्धांत निर्माण झालेला आहे, अशा पद्धतीची टीका केली जाते. त्याचबरोबर नफा व अनिश्चितता याचा संबंध नसतो, अशी टीका केलेली आहे. हे जितका अनिश्चितता जास्त तितका नफा जास्त, जितकी अनिश्चितता कमी तेवढा नफा कमी, असं मत मांडलेलं आहे. पण अनिश्चितता व नफा यांचा प्रत्यक्ष काही संबंध नसतो. अनिश्चितता जास्त असेल तर म्हणजे या बाबीला जर विचार केला तर अनिश्चितता जास्त नफा जास्त, अनिश्चितता कमी नफा कमी, हे सर्वसाधारणपणे असं निश्चित करता येत नाही. निश्चितता मोजणे कठीण असल्यामुळं नफ्याचा परिणाम किती होईल हे निश्चित करता येत नाही, आणि याचा म्हणून नफ्याच्या दराचे स्पष्टीकरण किंवा नफा व अनिश्चितता यांचा काहीच संबंध आपल्याला योग्य पद्धतीने लावता येत नाही, अशा पद्धतीची टीका या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर नफ्याच्या दराचे स्पष्टीकरण केलेले नाही. म्हणजेच नफ्याच्या दराविषयी कोणत्या दराने नफा मिळेल, किती मिळेल, कमी मिळेल का जास्त मिळेल, अनिश्चितता मोजता येते का, किंवा ती प्रत्यक्षात मोजता येत नाही. अनिश्चितता किती रिस्क घ्यावी लागेल हे काही मोजण्याचं तापमापीसारखं एखादं साधन नाही, आणि म्हणून नफ्याचे परिणाम हे निश्चित करता येत नाहीत, अशी टीका त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर मक्तेदारी स्पर्धेचा या सिद्धांतामध्ये उल्लेख केलेला नाही, अशी टीका केलेली आहे. त्याचबरोबर गुंतवणूक निर्णयाकडे दुर्लक्ष केलेले आहे. गुंतवणूक अनेक पद्धतीनं रिस्क घेऊन, अंदाज घेऊन, त्याला सामोरं जाऊन गुंतवणूक करावी लागते, पण याकडे दुर्लक्ष केलेले आहे. संयुक्त भांडवली संस्थांच्या नफ्यांचे स्पष्टीकरण केलेले आहे. संयुक्त भांडवलामध्ये काय असतं, शेअर्स किंवा भागधारकांना शेअर्स घेतलेले असतात. प्रत्यक्षात संयोजक हे धोके पत्करत असतो, पण संयोजकाला झालेला नफा हा
या शेअर्स भागधारकांना सुद्धा मिळत असतो. मग तो ती अनिश्चितता न पत्करता कसा मिळतो या बाबीचाही विचार केलेला आहे. पुढे जाऊन ते म्हणतात की अनिश्चितता भांडवलदार व भागधारकही स्वीकारतात. मग अनिश्चितता किंवा संयोजकच स्वीकारतो असं म्हणणं बरोबर नाही असंही ते म्हणतायत. आणि त्यामुळं भांडवल पुरवणारे जे घटक आहेत भाग भांडवलदार किंवा शेअर्स होल्डर यांना सुद्धा एक प्रकारची अनिश्चितता पत्करावी लागते. या बाबीचा या ठिकाणी उल्लेख केलेला नाही. अशा पद्धतीची टीका या सिद्धांतावरती केलेली आहे. तरी सुद्धा हा सिद्धांत एक उत्पादनाच्या घटकाला जे मोबदले मिळतात भूमी, भांडवल, श्रम, संयोजक या सर्व घटकामध्ये संयोजकाला जो नफा मिळत असतो याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीचे तो का मिळतो नफा, अनिश्चितता कशी असते, धोक्याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. नाईट यांचा नफ्याचा अनिश्चितता सिद्धांत हा या ठिकाणी योग्य पद्धतीचा आणि त्याच्यामुळे एक उत्पादनातले प्रक्रिया समजून येण्यास अतिशय चांगल्या पद्धतीचा सिद्धांत असल्याचं मत मानलं जातं. धन्यवाद.